रेल्वे कृती समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या या मोर्चासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय लामटे साहेब, ज्यांचं मागाशी आपण भाषण ऐकलं ते आमदार सत्यजित दादा तांबे, आता ज्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं ते आदरणीय खताळताई, आणि खरं तर प्रामुख्यानं या मोर्चासाठी ज्यांनी प्रामुख्याने कष्ट घेतले ते आपल्या सर्वांचे मित्र बाजीराव शेटजी दराडे, महेशभाऊ नवले, डॉक्टर अजितजी नवले, त्यांचा सर्व मित्रपरिवार आणि अकोले तालुक्यातून अत्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्याच राजकीय पक्षांचे सर्व नेतेगण, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रश्न कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता एक सगळ्यांना एकत्र करून हा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी खरं तर आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे. आणि म्हणून सिन्नर, नाशिक सिन्नर, देवठाण, अकोले मार्गे खरं तर ही रेल्वे संगमनेर मार्गे पुणे या ठिकाणी गेली पाहिजे, ही आपली सर्वांची प्रामुख्याने खरं तर या ठिकाणी माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून सिन्नर, नाशिक आणि डायरेक्ट संगमनेरला ही रेल्वे जर येत असेल तर मला वाटतं ती आपल्या अकोलेकरांना कोणालाच मान्य होणार नाही. नाशिकवरून रेल्वे जर निघाली तर ती देवठाण मार्गेच गेली पाहिजे आणि मग ती संगमनेरला आली पाहिजे, अशा प्रकारची खरं तर आपली सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून आपण सर्वजण राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून आपण सगळेजण या रेल्वेच्या प्रश्नासाठी खरं तर एकत्रपणानं हे आंदोलन आपण सर्वजण या ठिकाणी करतोय. मी खरं तर प्रामुख्यानं या 3 मान्यवरांचं आपण सगळ्यांनी कौतुक करावं. प्रथमतः बाजीराव शेठ दराडे असतील, डॉक्टर अजित नवले असतील आणि महेशभाऊ नवले असतील, यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र केलं महत्त्वाच्या प्रश्नासाठी. या निमित्ताने ह्या मोर्चासाठी आपण सगळेजण आलेलो आहे. खरं तर आपल्या सगळ्यांचा मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु मगाशी शेठ बोलत होती, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर सगळ्या खासदारांची, मग खासदार बाजेसाहेब असतील, खासदार वागचौ साहेब असतील, खासदार कोले साहेब असतील, या सगळ्या खासदारांची सुद्धा हीच मागणी आहे की नाशिक सिन्नर देवठाण संगमनेर मार्गे ही रेल्वे गेली पाहिजे. या भागातले सगळे आमदार, या आमदारांची देखील सुद्धा हीच भावना आहे की ही रेल्वे ह्याच मार्गाने गेली पाहिजे. आणि म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधींची मागणी एक असताना, सगळ्या जनतेची मागणी एक असताना जर हा मार्ग जर बदलला गेला असेल तर मला वाटतं ही आपल्याला कोणाला ही गोष्ट पटणार नाही. आणि म्हणून या सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र घेऊन आपल्याला ही रेल्वे नाशिक सिन्नर देवठाण मार्गे संगमनेर आणि संगमनेर मार्गे पुढं पुण्याला गेली पाहिजे, यासाठी मित्रांनो आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. खरं तर या मोर्चासाठी सगळ्या राजकीय पक्षांचे नेते या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक जण सत्ताधारी आहेत, अनेक जण विरोधी पक्षांमधले लोक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून या सगळ्या नेत्यांना माझी एक विनंती आहे की आपण आपापल्या परीनं आपापल्या नेत्यांकडे प्रयत्न करावे, त्यांना सांगावं की ही रेल्वे आमच्या देवठाण अकोले मार्गे आमच्या तालुक्यातून गेली पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. खरं तर मी थोडासा स्पष्ट बोलतो 2 मिनिटात. खरं तर सगळ्यांची कुणकुण आहे जालिंदर भाऊ की सगळ्यांचा रोष विखे पाटलांवर आहे. आणि म्हणून आम्ही 17 तारखेला देवठाणला एक कार्यक्रम ठेवला होता. या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही 2 दिवस ते थोडंसं पुढं ढकलले. आणि म्हणून 17 तारखेला स्वतः विखे साहेब आपल्याला देवठाणमध्ये येत आहे. आणि एक तालुक्यातला एक नागरिक म्हणून आम्ही देखील सुद्धा एक आग्रह धरणार आहे की विखे साहेब, अख्ख्या तालुक्यातला जनतेचा रोष आहे की तुमची भूमिका यामध्ये संशयास्पद आहे. आणि म्हणून ती देवठाणमध्ये ती भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे. आणि जसं इतर सगळ्या खासदारांची आपण मदत घेणार आहे, तसं विखे पाटलांच्या मदतीनं आपल्यातले काही शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाता येतं आहे का, असे प्रयत्न आम्ही या निमित्तानं करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या मदतीनं हा प्रश्न आपल्या अकोले सरहद्दीवरून ही रेल्वे गेले पाहिजे, यासाठी जे जे काही चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करू. 20 तारखेला स्वतः विखे पाटील आपल्या काही निवडक लोकांबरोबर त्या दिवशी निळवणीच्या गेस्ट हाऊसला एक बैठक करणार आहे ह्या प्रश्नावर. आणि म्हणून या आंदोलनामध्ये जे काय प्रामुख्यानं जे लोक या ठिकाणी पुढं आहे त्या सगळ्यांना आम्ही त्या दिवशी विनंती करू. त्यांनी काही नावं आम्हाला दिलेली आहे. आणि मग ते जर शक्य जर झालं तर आपल्यातले काही लोक घेऊन आपण त्या प्रश्नावर विखे साहेबांबरोबर बसू. शेवटी हा प्रश्न ज्या यंत्रणेमध्ये
आहे त्या सगळ्या लोकांबरोबरच आपल्याला हा सोडवावा लागेल. आणि म्हणून जशी या खासदारांची मदत आपल्या सगळ्यांना लागणार आहे, तसे या पालकमंत्र्याला देखील सुद्धा आपण सोबत घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. या मोर्चासाठी आपण सगळेजण अत्यंत मोठ्या संख्येने सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि पुढील मोर्चासाठी जी काय आयोजक मंडळी जे जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही तुमच्या सर्वांबरोबर राहू, अशा प्रकारचा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.